सम्यक न्यूज. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. धिक्कार असो, 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 बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र शासनाने आता एससी प्रवर्गातले जे 13% आहे त्या 13% मध्ये अब कडक करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे. 15 तारखेपर्यंत हरकती नोंदवण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि काळ असा आहे की 10 तारखेला त्यांनी निर्णय घेतला आणि 15 तारखेपर्यंत हरकती नोंदवा बोललेला आहे. आणि याच्यामध्ये 2 दिवस सुट्ट्या आहेत. फक्त उद्या एक वर्किंग डे आणि आंबेडकर जयंती आहे. आंबेडकरवादी लोक हे जयंतीला एवढं मोठं मानतात आणि दिवाळीसारखी साजरी करतात. अशा परिस्थितीमध्ये यांना गाफील ठेवून हा निर्णय कुठेतरी लादण्याचा प्रयत्न करत आहेत. हा जेव्हा GR बाहेर आला त्यावेळेस आता नांदेडमधून उठाव होत आहे या वर्गीकरणाच्या विरोधामध्ये. काय म्हणणं नेमकं आहे आपलं स्वप्नील, आपण असं या काय म्हणणं आहे नेमकं या परिस्थितीवर? सरकारने बौद्ध समाजावर हा निर्णय लादण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांनी 2 दिवस सुट्ट्या आहेत, म्हणजे एका गटाची बाजू ऐकून घ्यायची आणि एका गटाची बाजू ऐकूनच घ्यायची. वर्गीकरण उपवर्गीकरण लागतेच कशाला हा प्रश्न आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पडतो. राजकीय प्रतिनिधी सरकारच्या म्हणण्यानुसार ते इलेक्टेड करून घेतात आणि उपवर्गीकरणाची काहीच गरज नाही. बरं, गरज आहे तर सरकारने जी ड्राफ्टिंग बंदर समितीचा अहवाल बनलेला आहे तो अहवाल आम्हाला दाखवलाच नाही, त्याच्या संबंधित ड्राफ्टिंगही दाखवल्या नाही आणि आम्ही निकाल जाहीर करणार असं सरकारचं म्हणणं आहे. आमचं म्हणणं आहे की तुम्ही बंदर समिती अहवालामध्ये तुम्हाला निष्पन्न काय झालं, तुमचा एम्पिरिकल डाटा काय होता, तुम्ही कोणत्या रिसर्च बेसवरती ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत, एवढी माहिती आम्हाला द्या. त्यानंतर आम्ही चर्चा करू. मग तुम्हाला निर्णय घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता. आम्हाला आमचे म्हणणे मांडण्याचा तर अधिकार तुम्ही द्यायला हवा ह्या प्रशासनामध्ये. आमचं एवढंच म्हणणं आहे. 2 दिवसापूर्वी म्हणजे 10 तारखेला निर्णय रात्री बाहेर आलेला आहे GR आणि आज नांदेडमध्ये या ठिकाणी संपूर्ण आंबेडकरवादी आंबेडकर विचारांचे आणि संविधान एकत्रीकरणाच्या विचारांची एक बैठक आज राहुल प्रधान यांनी इथं बोलवली होती. काय बैठकीचा उद्देश होता आणि आपलं काय म्हणणं नेमकं? मुद्दा असा आहे की शासन निर्णय 10 एप्रिल 2026 ला शासन निर्णय आला. आरक्षण उपवर्गीकरण संदर्भामध्ये ज्या काही सूचना असतील आणि हरकती मागवण्या संदर्भामध्ये, आणि या समितीचे जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव ते समितीचे अध्यक्ष आहेत. आणि जो हरकतीसाठी सूचनांसाठी आक्षेपसाठी जो दिवस कालावधी दिलेला आहे तो 5 दिवसांचा दिलेला आहे. 15 एप्रिल पर्यंत ह्या सगळ्या हरकती आणि सूचना आणि आक्षेप नोंदवायचा आहे. तर ह्या जो शासन निर्णय आहे हा अन्यायकारक आहे आणि जो वेळ दिलेला आहे तो पूर्णपणे असं वाटतं की भाजपाची स्ट्रॅटर्जी आणि संघाचा भाजपाचा अजेंडा राबवण्यासाठी हे उपवर्गीकरण चाललंय की काय, विशिष्ट एका जातीला किंवा सर्व अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचं जे काही संघाची जी स्ट्रॅटर्जी आहे ते त्याच्यामध्ये त्या पद्धतीने ते पुढे जात आहेत असं आम्हाला दिसून येत आहे. असा वासही आम्हाला येत आहे. याच अनुषंगाने आजची ही बैठक होती. या बैठकीमध्ये नांदेड जिल्ह्यातील सर्व पक्ष संघटनाचे विचारवंत साहित्यिक कार्यकर्ते नेते लोक होते. या बैठकीमध्ये असं ठरलं की उद्या सकाळी आम्ही 11 वाजता माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत समितीला आम्ही निवेदन देणार आहोत विविध संघटनेच्या माध्यमातून आणि एक सार्वजनिक एक निवेदन देणार आहोत. त्याचबरोबर उद्यापासून आम्ही सर्व जिल्ह्यातून ईमेल्स वेगवेगळ्या पद्धतीने पाठवणार आहोत, हरकती पाठवणार आहोत. आता ज्या ठिकाणी आपण बघितलं की शासन निर्णयाची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे, कारण आम्हाला तो शासन निर्णय मान्य नाही. जो कालावधी दिलेला आहे तो अन्यायकारक आहे, कारण आता आंबेडकर जयंतीचा उत्साहाचा दिवस आहे, 14 एप्रिलचा दिवस आहे आणि सगळेजण त्या आंबेडकर जयंतीच्या ह्या सगळ्या
उत्साहामध्ये सहभागी असतात आणि त्यासाठी वेळ मिळत नाही. वेळ वाढवून द्यावा असंही त्यामध्ये ठरलेलं आहे त्या बैठकीमध्ये. आणि बदर समितीचा जो काही अहवाल आहे, आक्षेप नोंदवायचा तर नेमका कशावर आक्षेप नोंदवायचा शासनाने हे क्लिअर करणं गरजेचं आहे. तुम्ही अहवालच अजूनपर्यंत लोकांपुढे आणलेला नाही, सार्वजनिक केलेलं नाही, हरकती काय नोंदवायच्या, नेमका आक्षेप काय असला पाहिजे. त्याच्यामुळे तो बदर समितीचा अहवालही पुढे येणं गरजेचं आहे, सार्वजनिक करणं गरजेचं आहे. आणि तो अहवालही अन्यायकारक आहे. त्या कुठल्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये डेटा नाही, काही नाही. ते कुठलं तरी केंद्र सरकारनं सांगितल्या पद्धतीनं आम्हाला असं निदर्शनास आलंय की कर्नाटक किंवा तेलंगणा सरकारचं एक कॉपी पेस्ट तो डेटा त्यांनी हे केलेला आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन त्याच्यामध्ये पूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे, हे पण दिसून येत आहे. म्हणून ही आजची बैठक होती आणि या बैठकीमध्ये आंदोलनाची भूमिका ठरवलेली आहे. पण उद्याला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जमणार आहोत. एकंदरीत महाराष्ट्र शासनाने जो काही GR काढलेला आहे तो अन्यायकारक आहे असं हे आंबेडकरवाद्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी आता नांदेड येथील हे जे मुख्य चौक आहे, फुले सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले पुतळा चौक म्हणतो आपण या ठिकाणी या GR ची होळी करण्यात आलेली आहे. सम्यक न्यूजसाठी मी विजय निलंगेकर, जय भीम. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.